सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे। शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर मध्यरात्री मोहोळजवळील एका ढाब्यावर 2 EVM मशीन आढळून आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे। मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ही मशीन नेमकी ढाब्यावर कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होत असून निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर शंका व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ ठिय्या आंदोलन सुरू केले। कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पारदर्शक चौकशीची मागणी केली। परिस्थिती तणावपूर्ण होताच निवडणूक निर्णय अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना ही EVM मशीन राखीव असल्याचा दावा केला आहे आणि त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरत्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे। मात्र विरोधकांनी हा दावा फेटाळत ढाब्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी EVM ठेवणे नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे। उमेश पाटील यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणात निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, प्रशासनावर कोणती कारवाई होणार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या पेट्यावरून आता लक्षात येते या पद्धतीनं प्रशासनाचा कारभार चाललेला आहे। या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणते त्याला मशीन असतं ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये, दुसरं काहीच नाहीये। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या। आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती आणि हा इथे अधिकारी राखीव जे पेट्या अरे काय काय असं ना पेट्यामध्ये थोडं समजलं माझ्यासोबत सर होते ऐका का